नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलेलो आहे यल्लामादेवी यात्रानिमित्त जत येथे. जतमध्ये यात्रा मात्र लय मोठी भरली आहे बरं का. यात्रेत फिरायला चालू केलं आणि पाळण्याचा व्ह्यू दिसायला सुरुवातपासून चालू झालं, कारण जबरदस्त व्ह्यू होता ना. त्यानंतर आम्ही ग्रुप डिस्कशन केलं आणि ग्रुप डिस्कशन नंतर ठरवलं की बाबा यात्रा फिरूया. यात्रा फिरत फिरत तर काय, सगळा पाळण्याचा व्ह्यू दिसत होता, कारण यात्रेत सगळ्यात जास्त पाळणेच पाळणे आले, तुम्ही बघू शकताय. आणि तुम्हाला जर यायचं असलं तर लवकरात लवकर या बरं का. फिरायला चालू केलं आम्ही आणि त्यानंतर बायकांना चुकून ₹10 स्टॉल दिसला बाबा. स्टॉल दिसायला काय म्हटल्यावर काय, खरेदी तर करणारच की. मग त्यांनी उशीरपर्यंत खरेदी केली, कारण त्यांच्यासाठी थांबावंच लागत होतं. मग त्यानंतर आम्ही ठरवलं की बाबा आता आपण पाळण्याच्या लाईनीपासून खाली जरा फिरून येऊया. खाली फिरत असताना पाळण्याच्या शेजारी चालू होतो तेवढं आणि तेवढ्यात आपल्याला असा काय एकदम खतरनाक व्ह्यू दिसला मित्रांनो. तर हा गरुड पाळणा यात्रेमध्ये सगळ्यात आज या वर्षी पहिल्यांदाच आलेलं आहे बरं का. त्याचा थोडा व्ह्यू घेतला आणि दाखवला. तेवढ्यात हे पाळणे बघूस तर माझे मित्र कंपनी भेटले 10वीचे. त्यांना घेतलं थोडं ब्लॉगमध्ये आणि जाऊया म्हटलं दुसऱ्या पाळण्यात बसायला. दुसऱ्या पाळण्यात बसायला तोपर्यंत आपल्या भावाने तिकीट काढून रेडी ठेवलेच होते. तिकीट काढले आणि बसलो ब्रेक डान्समध्ये. पाळणा चालू झाला, पहिल्या फिलिंग ढगात होत्या. ब्रेक डान्स थांबला आणि ह्यांचे एक्सप्रेशन घेऊया म्हटलं तर हे काय नाचत चालते. बरं ठीक आहे म्हटलं. मग बघितलेला पहिला पाळणा गरुड, त्याच्यामध्ये ह्यांची आपदा होणार आहे हे फिक्स मला माहीतच होतं. त्यामुळं म्हटलं जरा बघूयात. मग काय ठरवलं बसायचं आणि बसलो पाळण्यात. बसल्यानंतर पहिला काय वाटत नव्हतं हो, पहिला नाचत होतो कारण सॉन्ग वगैरे लावले होते. पण नंतर पाळणा चालू झाला. हळू जरा थोडी मला पण भीती वाटत होती. नंतर पाळणा थांबल्यानंतर जरा थोडे ह्यांनी एक्सप्रेशन आमच्या कॅमेरामॅननी घेतले. खरं म्हणायचं म्हटलं तर मलाच जास्त भीती वाटली होती, कारण तो जरा वेगळाच होता, त्यामुळं जरा थोडीफार भीती वाटणारच हो. नंतर पब्लिक सगळं घरी चाललंय म्हटलं, आपण पण घरी चाललो आणि भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. असंच धन्यवाद.